काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखावरून आता राजकारण तापू लागले। त्यांनी निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। निवडणूक आयुक्तांच्या निवडीपासून ते बोगस मतदारांपर्यंत अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी लिहिलेलं आहे। याच बाबतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्राला एक लेख लिहिला। त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी झालेली निवडणूक आहे त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले। जे 5 टप्प्यामध्ये त्यांनी हे जे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता त्याबद्दल संपूर्ण राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत। सर, काय सांगाल, एक महत्त्वाचा लेख जो राहुल गांधी यांनी लिहिला आहे आणि काही महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले। त्यांचा लेख हा संपूर्ण देशभर गेलेला आहे, परंतु त्यांनी जे मुद्दा मांडलाय तो काही नवीन नाहीये। ज्या प्रकारे निवडणुकीच्या नेमका आधी निवडणूक आयुक्त निवडायची प्रक्रिया सरकारने बदलली आणि त्यामध्ये एक पारदर्शकता होती, एक निपक्षपाती चयन होतं, त्यामध्ये सरन्यायाधीशांची भूमिका होती। तर सरन्यायाधीशांना काढून टाकून अमित शहा आणि मोदींनी दोघांनी मिळून आणि मग तिघांच्या पॅनलमध्ये एका बाजूला विरोधी पक्षनेते एकटे आणि अमित शहा आणि मोदी यांनी ही निवडणूक आयुक्त निवडले। आणि त्यामुळे राहुल गांधी म्हणतात की मॅचचे अंपायर जर तुम्ही फिक्स केले तर मग मॅच फिक्स करणं काय अवघड नाही। तर पहिला मुद्दा अगदी बरोबर आहे, आपल्याला निवडणूक आयुक्त निवडायचा कायदा मूलभूत बदलावा लागेल, पण भाजप सरकार असेपर्यंत काही होणार नाही। हा पहिला मुद्दा झाला। आता राहुल गांधींनी आज लेख लिहिलाय, त्यातून काय निष्पन्न होणार आहे कुणाला माहिती नाही, कारण निवडणूक आयोग काय करणार आहे, मोदी काय ऐकणार आहे का त्यांचं। आणि आमच्यावर प्रतिक्रिया येते की मागच्या निवडणुकीला वाढले होते, पण किती वाढले होते, आता किती वाढलेत 5 महिन्यामध्ये, हे बघा ना, तुलना करा। आपण जर बघितलं तर हे होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा। त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी ही सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाईल। कॅमेरा पर्सन समीरसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।